शिंदे साहेब किंवा फडणवीस साहेब त्यांच्याकडून 40 लाख रुपये घेतले जरांगेवर आरोप करण्यासाठी. हा पहिला आरोप केला. दुसरा तिने माझ्यावर आरोप केला की हा महाराजे यांनी 300 कोटी रुपयाची संपत्ती गोळा केली, वर्गणी गोळा करून. त्याच्यानंतर त्यांनी आरोप केला की ह्या महाराजावर बलात्काराचा, विनयभंगाचा गुन्हा आहे आणि हा महाराज भोंदू बाब आहे. असे त्यांनी 4-5 आरोप केले. 22 फेब्रुवारी 2024 आणि 26 फेब्रुवारी अशा 25-26 असे त्याचे आरोप आहेत आणि आपल्या सगळ्या मीडियावर हे आरोप उपलब्ध आहेत. आणि हे त्यांनी केलेले आरोप अत्यंत खोटारडे आहेत, याला कुठलाही आधार नाही. माझ्यावर एकही सिंगल गुन्हा दाखल नाही आणि म्हणून मी पोलीस अधीक्षकांकडे त्यावेळेस कंप्लेंट दाखल केली. त्यांनी काही कंप्लेंट घेतली नाही म्हणून मी न्यायालयामध्ये गेलो. त्याच्यावर 19 सप्टेंबर 2024 मी खाजगी फिर्याद दाखल केली. भारतीय न्याय संहितेचं कलम 351, 52, 53 आणि 356 या सगळ्या कलमानुसार त्यांनी केली. 1 वर्षभर जरांगे पोलिसांना सापडत नव्हते. बघा काय चमत्कार आहे काय माहित नाही, पण सापडत नव्हती. शेवटी माननीय कोर्टाने त्यांना स्पीड पोस्टाने नोटीस पाठवली. त्याला नोटीस सर्व झाली, नोटीस मिळाली आणि आज त्याची तारीख आहे 10 फेब्रुवारी. आता मी जरांगेंची वाट पाहतो, कारण 5 तारखेला जरांगे असं म्हणले होते जालना पोलीस स्टेशनच्या बाहेर, आरोप करताना पुरावे पाहिजे, आरोप सिद्ध केले पाहिजे आणि नुसते असे हवेत आरोप नाही. माझी जरांगेंना या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आव्हान आहे की तुम्ही कोर्टात यायचं आणि मी 40 लाख रुपये घेतले ना शिंदे साहेबांकडून, फडणवीस साहेबांकडून, हे सिद्ध करून द्यायचं. कोणत्या नोटा घेतल्या, काय घेतल्या, पुढे 300 कोटी रुपयाची इस्टेट गोळा केली, हे सगळं सिद्ध करून द्यायचं. माझ्यावर जर बलात्काराचा आणि विनयभंगाचा गुन्हा आहे ना जरांगे, तर तिथं FIR आणून द्यायच्या, नाही तर कारवाईला सामोरं जायचं. आणि जरांगेंना आपल्या माध्यमातून एक सांगायचं, ही जरांगेशाही नाही, ही लोकशाही आहे. हे लोकशाहीचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे, कायद्याने वागा. आणि जरांगे माझ्या मते आता अजून तर काय आलेलं नाहीत कोर्टात, येण्याची शक्यता आहे मला वाटत नाही. हे फक्त मीडिया समोरचे डॉन येतं, मीडिया समोरचे बादशाह आहेत, फक्त इथं तोंडमारी करायची आणि ज्यावेळेस कोर्टात काय होतं त्यावेळेस पळून जायचं. जरांगे तुम्हाला हे आरोप केलेले हे तुम्हाला सिद्ध करावे लागतील, तरच तुम्ही खरे 96 कोळी क्षत्रिय मराठा. आता पुढची तारीख, आज तारीख होती, दुपारी सुनावणी होती, काय झालं नेमकं, काय पुढची तारीख? नाही, आम्ही माननीय मेहरबान न्यायालयासमोर गेलो, न्यायालयाला विनंती केली बा की न्यायालय म्हणजे थांबा, त्यांची आपण वाट पाहूया 2-3-4 वाजेपर्यंत त्यांचे किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी वकील येतील. आणि ते कायद्याचं राज्य आहे, समोरच्या माणसाला संधी दिल्याशिवाय पुढे काय करता येत नाही. नैसर्गिक न्याय तत्व आहे, येऊ द्या, त्याचं काय उत्तर असेल त्याच्यानंतर नाही आला